दोन्ही टीमचा एक एक प्लेयर पाठवा प्लीज. दोन्ही टीमचे एक एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका, प्रॉपर टायमिंग केतनने, आणि हा षटकार सारनसाठी प्रॉपर पंच केलं समोर. फक्त दिशा दिली गेली आणि एक चांगलं पुन्हा एकदा नो बॉल. रन झालेत 10. अकरा रन झालेत आणि या बॉलवर पण समोर उडवला गेला. तिकडे फटका आपण पाहिलं तर फसला बॅटर आउट केतनने. केतनला मैदान सोडावं लागेल आणि कुठेतरी मॅच फिरली आणि आउट झाले नवीन बॅटर सागर. बॉल हवेत होता त्यामुळे कॅच कुठेतरी प्रयत्न केले आणि कॅच पकडली गेली. अंडर लाईट्स खेळणं क्रिकेट थोडं वेगळं आहे. डेला जेव्हा तुम्ही दिवसाचं क्रिकेट खेळता ते वेगळं आहे आणि जेव्हा टर्फ मध्ये तुम्ही अंडर लाईट्स खेळता बॉल थोडा थांबून येतो त्यामुळे बॉल रन झालेत 11 रन. आणि बॉलर मयूर मॅच मध्ये कुठेतरी फिरताना पाहायला मिळेल, बट नीलला पण बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणि स्कोर 11 झालेत. इकडे पण रन मिळणार नाही आणि थोडी घाई केली. इकडे पण चांगला बॉल फिरवला बॅटर आउट.
स्ट्राईक एंडला प्रसाद आणि इकडे एज घेतली गेली होती बट हार्ड लक. मोलेनिया मार्बल्स मात्र कुठेतरी या मॅच मध्ये शांत राहिले. स्कोर थोडा कमी चालू आहे. इकडे पण व्हाईट बॉल. चांगला बॉल फिरवला तिकडे. आणि इकडे पण लाऊड अपील केली गेली. चांगली बॉलिंग मयूरची. एक बॉल पेंडिंग आहे. 14 रन. थोडी घाई करायची आहे. या बॉलवर एक समोर स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट टायमिंग प्रसादने. काय फटका खेळलाय. क्लास. आउटस्टँडिंग स्ट्रोक. 2020. परफेक्ट टायमिंग केलं आणि टर्फला पंच वरती खेळणं खूप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मेरिट वरती क्रिकेट खेळावं लागतं. खूप चांगलं पिचिंग करत असताना बट एक चांगला स्ट्रोक खेळले. रन झाले 20. 20 रन झालेत. 20. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं आहे यानंतर. टीम ग्लोरी आणि टीम कॅटलिना आपण रेडी राहायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार आणि स्ट्राईक एंडला बॅटर प्रसाद. या बॉलवर पण टॅप स्ट्रोक खेळले गेलेत बट रन तिकडे 23. या बॉलवर समोर एक चांगला फटका. नीलने प्रॉपर पंच केलं. रन झाले 29. 29 रन. आणि इकडे बॅटर आउट. न्यू बॅटर अतिश. इकडे पण समोर एक चांगला फटका आणि 1 2 3. तिसऱ्या अटेम्प्टला कॅच सुटली. 30-30. 1 to go. ग्लोरिया टॉस जिंकले आणि बॅटिंग डॉट बॉल. कारण की बॅटर अगोदर फुटवर्क मला असं वाटतं स्टेप आउट होता. तीन ओव्हर 30 रन 3 विकेट.
या बॉलवर एक समोर चांगला फटका आणि तिकडे 4 रन. अतिशने पण प्रॉपर टायमिंग केलं गेलं. रन्स मात्र 4 ने पुढे जाईल. 35. इकडे पण 36. इकडे पण आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. 37. 37 रन झालेत आणि 3 विकेट गेले आहेत. इकडे मात्र बोल्ड आउट, बॅटर आउट. इकडे पण समोर आणि नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट. अग्रेसिव्ह थ्रो, बॅटर आउट. मयूरने एक चांगला थ्रो केला तिकडे. $37. आणि इकडे बॅटर आउट. नील बन. 38चा टार्गेट आहे. गुड बॉलिंग. झिनिया. चला बॅटिंग लाईनला पाठवायची आहे. $38चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला बॅटर जितेंद्र आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश. 38 करायचे 24 बॉल मध्ये. सूरज गोटणकर. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे कॅच ड्रॉप. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. आणि या बॉलवर बाउंड्री. 2 बॉल 4 रन.
इकडे पण बॅटची एज घेतली गेली आहे. या बॉलवर एक चांगला स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट टायमिंग. जितेंद्रच्या बॅटमधून 6. आता 28 करायचे आहेत 20 बॉल मध्ये. प्रॉपर टायमिंग केलं जितेंद्रने आणि समोर चांगला स्ट्रोक खेळत असताना जितेंद्र इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. रन 11 रन झालेत. 1 to go. या बॉलवर पुन्हा एकदा जागा निर्माण केली आणि आकाशच्या बॅटमधून हा 6. पहिली ओव्हर संपले 17 रन. बॉलर प्रसाद 18 बॉल मध्ये 21 करायचे आहेत आणि हा डॉट बॉल. आता 17 बॉल 21. इकडे पण एक चांगली पिचिंग गेली बट तिकडे रन या बॉलवर व्हाईट बॉल. समोर चांगला स्ट्रोक होता बट चांगला बॉल अडवला तिकडे प्रसादने स्वतः आणि डॉट बॉल. 13 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. इकडे ग्राउंड स्ट्रोक आता 12 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. 12-17. बॉलर केतन 12 बॉल 17 करायचे. या बॉलवर आडव्या बॅटने एक चांगला फटका आणि इट्स अ 6. आता 11 बॉल 11 करायचे आहेत. जितेंद्रने अगदी पहिल्याच बॉलवर परफेक्ट टायमिंग. हाय हँडसम 6. इकडे फिरवलं बॅटरला आणि थांबवलं. तर 10 बॉल मध्ये 11 करायचे. नो बॉल आणि या नो बॉलवर पुन्हा एकदा षटकार. 7 रनने स्कोर पुढे झाला आणि 34. सेनिया स्टार वॉरियर्सने एक चांगला परफॉर्मन्स केला आणि अवघ्या 2 रनची गरज आहे. आणि ही मॅच विनिंग स्ट्रोक. आकाशने मात्र बॉल आकाशाकडे धाडला. वेल प्लेड